नमस्कार, मास्टर रेसिपीजमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत. छान बढिया कॉफी बनवली आमच्या नचिकेतनी आणि ती पित नचिकेत नाही यांनी बनवली ना, कोणी परीक्षितनी बनवली. माझं नेहमी कन्फ्युजन होतं नावात. त्यांचं काम एकच असतं, परीक्षित नचिकेत हे दोन्ही कॅमेरा पर्सन आहेत, त्याच्यामुळे मग दोघांची नावं एनिवे नावात काय ठेवलं आहे, कॉफीमध्ये खूप काही ठेवलं आहे. परीक्षित थँक्यू. तो सध्या ह्याचे दिवस आहेत उपवासाचे आणि परीक्षित म्हणे सर उपवासाचं काहीतरी नवीन द्या. विचार केला म्हटलं हां साबुदाणा नेहमी भगर दाणे हे सगळे असतात, त्याच्यातूनच नवीन काय बनवता येईल. त्याच्यात म्हणजे साबुदाणा तोच आहे पण त्याची बनवण्याची पद्धत थोडी वेगळी आहे आणि नाव काय सल्ली साबू. बटाटा स्वच्छ धुवून त्याला किसून घ्यायचा असा, तळायचं आपल्याला आणि त्यापूर्वी तेलामध्ये फ्राय पावडर, तळण्यापूर्वी याचा रस असा काढून घ्यायचा आणि हा रस काढल्यानंतर हे छान असे मोकळे करून तळायचे आणि मंद आचेवर हे आपल्याला तळून घ्यायचं आहे. ही मोकळी करून ठेवायची हां, एकत्र अशी करू नका, नाही तर मग ते ओलसर होईल. याला असं वेगळं करून ठेवायचं. यानंतर पॅनमध्ये चित्यांचं शुद्ध तूप, यामध्ये जिरं, नंतर हिरवी मिरची, आणि नंतर आपला साबुदाणा भिजवलेला. थोडी साखर चवीनुसार, मीठ आणि लिंबाचा रस. हा साबुदाणा छान परतवून घ्यायचा आणि साधारण 1 वाटी साबुदाणा असेल तर पाव वाटी छान असं ओलं खोबरं, त्यामध्ये कोथिंबीर, आणि यावर हा भरपूर बटाट्याचा किस गोल्डन तळलेला, याला आम्ही हिंदीमध्ये सल्लीसुद्धा म्हणतो. सर्व करताना एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा की बाबा साबुदाण्यावर लगेच हे छान सल्ली जी असते आपली बटाट्याची ती घालायची आणि मग सर्व करायचं. खूप वेळ ठेवायचं नाही, तर ती एवढा छान असा गोल्डन क्रिस्पी असं ते झालेलं आहे, ते होईल लूज, मजा येणार नाही. आणि बघा हे असं मिसळून खायचं. या छान मिक्स करायचं. मौसार छान साबुदाणा आंबट गोड, त्यानंतर त्याच्यावर असलेलं ओलं खोबरं आणि क्रिस्पी असा बटाट्याचा किस. मजा आहे की नाही? कल्पना करा, मजा करा. तर सल्ली साबू, मजा आली की नाही? सल्ली साबूवरून एक मला हे आठवली जुनी म्हण आहे, संधी साधू. तर संधी साधू पण आम्ही केला आहे. कसा? उपवासाचे दिवस आहे, ती संधी आणि साबुदाण्यातला साबू, संधी साबू. बन गई की रेसिपी? पात्र मास्टर सिरीज लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, उपवासही करा आणि संधी साबू बनवा.